हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत 856 पदांकरिता प्रयोगशाळा सहाय्यकांची रिक्त पदे भरती प्रक्रिया लवकरच महाविद्यालयामध्ये पार पडणार आहे। याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी भरतीवर खलबते, लोकमतच्या वृत्ताने खळबळ, सोशल मीडियात दिवसभर चर्चा। राज्य शासनाने अनुदानित महाविद्यालयामधील शिक्षकेतर कर्मचारी संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या रिक्त जागा 100% भरण्याचा आदेश काढला। ही शिक्षकेतर भरती प्रक्रिया ऑन रेकॉर्ड असून ऑफ द रेकॉर्ड त्यावर बंदी घालण्यात आल्याचे वृत्त लोकमतने मंगळवारी प्रकाशित केले। या वृत्ताने उच्च शिक्षण विभागात खळबळ उडाली असून मंत्रालयापासून अधिकाऱ्यांची दिवसभर फोनाफोनी सुरू होती। राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील 856 प्रयोगशाळा सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत। या प्रक्रियेची तात्काळ अंमलबजावणी करण्याची घोषणाही उच्च शिक्षण विभागातर्फे करण्यात आली। यास 3 महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही कोणतीही हालचाल करण्यात येत नाही। याचवेळी सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात बिंदूनामावलीची तपासणी करून देण्यात येत आहे। शिक्षकेतर कर्मचारी पदाच्या बिंदूनामावलीची तपासणीचा आग्रह विद्यापीठ प्रशासनासह उच्च शिक्षण करीत नसल्याची माहिती समोर आली होती। यानुसार लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे उच्च शिक्षण विभागात खळबळ उडाली। उच्च शिक्षण विभाग प्राध्यापकांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हे व्हायरल झाले, त्यावर चर्चाही करण्यात आल्या। या वृत्तातील माहिती कोणत्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली याचीही विचारणा मंत्रालयातून करण्यात येत होती। यानंतर शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भातही खलबते करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली। एकूणच काय तर 856 पदांकरिता 100% शिक्षकेतर भरती प्रक्रिया पार पडणार आहे। म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची पदभरतीत कपात होणार नसून त्यामध्ये 856 प्रयोगशाळा सहाय्यकाची महाविद्यालयामध्ये पदे भरण्यात येणार आहेत आणि याविषयी ही कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात आलेली आहे। या अगोदर फक्त सहाय्यक प्राध्यापकाची बिंदूनामावलीचंच कामकाज सुरू होतं, मात्र लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर याविषयी विचारणा करून लगेचच या शिक्षकेतर कर्मचारी भरतीविषयक सुद्धा हालचाली वेगवान होताना दिसत आहेत। पात्र उमेदवारांनी प्रयोगशाळा सहाय्यक असतील किंवा इतर शिक्षकेतर कर्मचारी असतील या भरतीच्या अनुषंगाने अपडेट्स मिळवण्यासाठी अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या येणाऱ्या भरतीमध्ये या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन ॲप्लिकेशन करायलाही विसरू नका। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।